राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने म्हणजेच महारेराने मोठी कारवाई केली आहे. त्रैमासिक प्रगती अहवाल वेळेत अद्ययावत न केल्यामुळे राज्यभरातील तब्बल 8,212 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अलीकडील तपासणीत अनेक प्रकल्पांकडून नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून संबंधित विकासकांना स्पष्टीकरण सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. महारेरा कायद्यानुसार प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पासाठी दर 3 महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालात प्रकल्पाची आर्थिक स्थिती, बांधकामाची प्रगती, विक्री संबंधित माहिती आणि इतर आवश्यक तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. याच माहितीच्या आधारे घर खरेदीदारांना प्रकल्पाची स्थिती समजते आणि त्यांचा विश्वास टिकून राहतो. मात्र अनेक विकासकांनी ही जबाबदारी पार पाडली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या दुर्लक्षामुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाच्या प्रगतीबाबत अचूक माहिती मिळत नव्हती, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर महारेराने कठोर भूमिका घेत संबंधित प्रकल्पांना नोटीस बजावून कारणे विचारली आहेत. तज्ज्ञांच्या मते नियमित अहवाल न सादर केल्यास प्रकल्पांची विश्वासार्हता कमी होते आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. या कारवाईमुळे गृहनिर्माण क्षेत्रात शिस्त आणि नियमपालनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिक आणि घर खरेदीदारांच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरत असून भविष्यात प्रकल्पांची माहिती अधिक पारदर्शकपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडूनही यापुढे नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा देण्यात आला असून या निर्णयामुळे क्षेत्रात विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल असे मानले जात आहे.